गावठी पिस्तूलसह म्हसवडचा युवक विटा पोलिसांच्या जाळ्यात. गावठी पिस्तूल, मोटारसायकलसह 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विटा पोलिसांनी मान तालुक्यातील म्हसवड येथील एका युवकाला अटक केली. रणजित प्रल्हाद सरतापे, वय 34 वर्ष, राहणार म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि मोटारसायकल असा 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिलेली माहिती अशी: पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर आणि बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार पेट्रोलिंग करीत असताना हवालदार राजेंद्र भिंगारदेवे आणि श्रीकृष्ण सरगर यांना विट्यात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा एक युवक आला असल्याची टीप मिळाली. त्यानुसार नेवरी रोड, शाहूनगर बोर्डाजवळ रणजित प्रल्हाद सरतापे, वय 34 वर्ष, राहणार म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा हा अवैधरित्या स्वतःच्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगून मोटारसायकलसह थांबलेला दिसला. पोलीस पथकास पाहून पळून जात असताना पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. या देशी बनावटीची पिस्टल बाळगल्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का, ही चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरं तो देऊ लागला. त्यानंतर त्या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्टल व मोटारसायकल जप्त करून त्याच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.